नमस्कार प्रेक्षको हो, अभिजात मराठीचा जागर या कार्यक्रमात मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते। आजचा आपला हा दुसरा भाग आहे आणि त्यानिमित्त आपण लोककला, लोकनृत्य अभ्यासक, संशोधक, ज्येष्ठ नृत्यनाट्य दिग्दर्शक सदानंद गंगाबाई केशव राणे म्हणजे आपल्या सगळ्यांचे सर सदानंद राणे सर यांना आमंत्रित केलेलं आहे। सर नमस्कार, मनपूर्वक स्वागत तुमचं आचार्य कॉलेजमध्ये आणि आचार्य 90 FM या रेडिओ स्टेशनवर। एकंदरीत सरांची ओळख खरं तर सगळ्या आपल्या प्रेक्षकांना करून द्यायची गरज नाहीये, कारण तुम्ही मला सगळेच ओळखतात, तरी पण एक जुजबी ओळख करून देते। आजवर ज्यांचं नाव लोककला, लोकनृत्य क्षेत्रात आदराने घेतलं जातं आणि लोककला, लोकनृत्यांसाठी संस्कार आणि परंपरा यांची योग्य सांगड घालून फक्त मुंबईतच नव्हे तर संपूर्ण भारतात गेली 45हून अधिक वर्ष ते अनेक यशस्वी नर्तक, नृत्य दिग्दर्शक आणि नाट्य दिग्दर्शक तसंच लोककला आणि लोकनृत्यांची आवड निर्माण होण्यासाठी प्रयत्न करतात आणि त्यांनी हा जो वसा घेतलेला आहे तो आजपर्यंत ते जपत आलेले आहेत। आताही सर एका क्लास घेऊनच आपल्या भेटीला आलेले आहेत। तर सर स्वागत करते आणि तुमचा आजवरचा प्रवास आम्हाला जाणून घ्यायचा आहे। खरं तर आपली ओळख झाली म्हणजे जिथे तुमची सुरुवात म्हणजे असं दूरदर्शन, बऱ्याच कलाकारांची सुरुवात दूरदर्शन पासून होते, तशी तुमची सुरुवात कुठून झाली हे जाणून घ्यायची उत्सुकता आहे। तर मला वाटतं थोडं आपण आधीपासून सुरुवात करू, म्हणजे अगदी शाळेचे दिवस, बालपणातले दिवस हे तुमचे कसे होते हे जाणून घ्यायचे। खरं म्हणजे माझे वडील भजनी बुवा होते। अच्छा, ते भजन वगैरे करायचे आणि मग मी त्यांच्यावर जायचं। थोडं आवड निर्माण झाली तिकडे त्याच्यामध्ये आणि खरं म्हणजे ती आवड जोपासण्याचा प्रयत्न मी सुरुवातीला लहान असल्यामुळे एवढं काय त्याचं माहिती नव्हती, पण तरी सुद्धा मी 10वीत असताना किनंकी नाटक बसवलं। अच्छा, अरे वा। कुठलं प्रशिक्षण नव्हतं त्यावेळेला आणि त्यावेळेला प्रशिक्षणाचं असं एवढं हे नव्हतं, प्रस्ताव नव्हता तेवढं, पण मी ते त्यावेळेला 10वीत बसवलं आणि माझे योगायोगाने राष्ट्रीय सेवा दल कला पथक जे वसंत बापट, लियाधर हेगडे, शाहिरी लियाज हेगडे आणि सुधा वर्धे असं झेलम परांजपेंच्या आई नृत्य दिग्दर्शक होत्या, यांच्या कला पथकात मला सुरुवात झाली, भाग घ्यायला मिळालं। मग मी तिथल्या नेहमी जात असताना मला ते बापटांचे कार्यक्रम म्हणजे सगळे म्हणजे भारतावर आणि महाराष्ट्रावर आधारित होते, त्यामुळे मी नुसतं नृत्य कलाकार म्हणून किंवा नाट्य कलाकार म्हणून मी राहिलो नाही। माझं बारीक लक्ष असायचं, पण तिथे मला बाल्या डान्स, नंतर तुमचा गोमूचा नाच, कोळी डान्स या सगळ्याची माहिती झाली आणि ते सगळे डान्स मी केले। महाराष्ट्र दर्शन नावाचा कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमात मी भाग घेतला। म्हणजे पहिले खूप जुने जुने लोक होते, म्हणजे निळे फुले पासून सगळे होते आणि त्याच्यानंतरची पिढी जी होती म्हणजे झेलम परांजपे, मी, नंतर तुमची स्मिता पाटील, हे सगळे कलाकार आमच्या निळे फुले वगैरे या सगळ्यांबरोबर काम करायला मिळालं आणि मग तिथे मला वाटायला आलं की आपण काहीतरी हे करायला पाहिजे या दृष्टिकोनातून। आणि त्याच दरम्यान मी आदिवासीमध्ये म्हणजे विवेक पंडित आणि विदुलता पंडित काम करतात। अच्छा, ते माझे आधीपासून मित्र होते, त्याने तिथे बोलवलं मला, बोललं की इथे आदिवासींसाठी पण काहीतरी तू काम कर, त्यांना काहीतरी शिकव वगैरे। मग मी तिकडे गेलो, मग मी जवळजवळ 1.5 वर्ष तिथे राहिलो होतो, हा नंतरचा काळ होता, पण त्या 1.5 वर्षामध्ये मी त्यांना बाकीचे नृत्य शिकवलं आणि त्यांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचं सगळा अभ्यास मी 1.5 वर्ष केला आणि मग आम्ही तो सगळा कार्यक्रम तेच कलाकार घेऊन आम्ही स्टेजवर केला। आता ते सगळं एवढं बोलू शकणार नाही, मग त्यांना आम्ही स्टुडिओमध्ये घेऊन गेलो। त्यांना बोला तुम्ही तुमच्या बोले भाषेत बोलायचं, वारली भाषेत किंवा कातकरी भाषेत जी असेल ती बोलायचं तुम्ही त्याच्यामध्ये, आणि बाकी सगळं आम्ही शुद्ध असेल ते दुसरे लोक बोलतील। म्हणजे त्यासाठी 2च आर्टिस्ट मी बाहेरचे घेतले, त्याच्यासाठी विद्युलताचा रोल करणार आणि विवेक पंडितचा रोल करणार, बाकी सगळे मी तिकडचे आर्टिस्ट घेतले। आणि या 1.5 वर्षामध्ये मला पूर्ण आदिवासी, ठाणे जिल्ह्यात आदिवासी पूर्ण मला माहिती आहे आणि माझा अभ्यास झाला त्याच्यामुळे, आणि हा एक संधी मोठी मिळाली आणि ते कारण त्याचे 2 कार्यक्रम तिथेच केला आणि एक यशवंतराव चव्हाण सेंटरला केला त्याच्यामध्ये। आणि ते स्टुडिओमध्ये माझ्या सांगतो, स्टुडिओ सुरू ती सगळे घाबरले सगळे लोक,
त्यांना मला तू इकडे इकडे काय बघायचं नाही, आपण रेकॉर्डिंग करतोय असं म्हणजे ते पूर्ण एक दिवस त्यांच्यासाठीच दिला, तुम्हीच बोला सगळं. आणि मग ते रेकॉर्ड करून घेतलं आणि मग ते रेकॉर्डिंग सगळं मिक्सिंग वगैरे करून मग आम्ही रिहर्सलला घेऊन आलो. तरी सुद्धा अरे हा माझा आवाज आहे, माझा आवाज आहे, तुमचा त्यांना अप्रूप वाटलं. आणि त्यांना वाटलं की हे असं काही वेगळं आहे, ही जवळजवळ 20-22 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर मग ते हळूहळू रुळत गेलं. पण मी काय तिथेच राहत होतो त्यामुळे त्यांचे शिबिरासारखं केलं मी. सकाळी काही लोक, संध्याकाळी, कारण 75 आर्टिस्ट वापरले, छोट्या मुलांपासून ते एकदम 75 वर्ष वयाचा माणूस सगळ्यांना ते रोल करण्यासाठी वापरले. आणि जे मी रेकॉर्डिंग केलं ते मी सगळं यंग पोरं जी होती आदिवासी, ज्यांना इतिहास माहिती होता, संघर्षाचा इतिहास, त्यांच्याकडनं सगळं रेकॉर्डिंग करून घेतलं आम्ही. ते त्यांच्या भाषेत बोलायचं आणि तो फार वेगळा कार्यक्रम झाला. सगळ्या लोकांचे जे पेपरमध्ये सर्व आले त्याच्यामध्ये हा एक मला वेगळा अनुभव मिळाला. सर, तुम्ही आता नृत्य दिग्दर्शक आहात, म्हणजे तुम्ही आता हजारो मुलांना तयार करतात, पण तुम्ही कोणाकडे शिकलात, म्हणजे तुमचे गुरु कोण होते? म्हणजे 4 गुरु आहेत वेगळे. त्यातलं पहिलं म्हणजे मी वसंत बापटांना मानतो, कारण त्या माणसाने नुसतं दिग्दर्शन नाही, कार्यक्रम कसा चालवायचा, दौरा कसा करायचा, मुलांची व्यवस्था कुठे करायची, हे सगळं मी बारीकाईने पाहत होतो त्यांचं. ते त्यावेळेला आम्ही त्यावेळेला 22-23 वर्षाचा होतो, पण हे जवळ मी 10 ते 13 वर्ष आम्ही तिकडे काम केलं. मी तो पण मी बाहेर कुठे केलं नाही, तेच करत होते. म्हणजे माहिती नव्हतं बाहेर जास्त तसं, त्यामुळे मी ते माझे पहिले गुरु मी मानतो त्यांना. आणि सुधाताई वर्धे आणि शहर लीदाजर हेगडे हे आम्हाला एकदम प्रेरणास्थान आहेत, कारण इथून सुरुवात केली. कारण हे तुम्हाला माहिती आहे, ही माणसं सगळी सानुभूती विचाराची माणसं आहेत आणि त्याच विचारात मी पण म्हणजे अजिबात सोडलेलं नाही मी अजूनपर्यंत तरी. म्हणजे बाबा काम मिळते तर दुसरं नाही केलं, विचाराशी बांधिलकी अजून पण ठेवला. त्यामुळे मला तसा प्रॉब्लेम कधीच कुठे आलेला नाही त्याच्यामध्ये. तर पहिलं वसंत बापट, वसंत बापटांचं आलं. त्याच्यानंतर मी हे तुमचे रमेश पुरव मास्तर म्हणून होते, त्या पुरव मास्तर का मी लोकनृत्य शिकलो. आणि त्यावेळेला रेकॉर्डिंग हे गोष्टी नव्हत्या, तर ते ढोल वाजून शिकवायचे. त्यामुळे जरा बेसिक पासून आम्हाला शिकवलं. आणि मग त्यांनीच तो भारतदर्शन कार्यक्रम, राष्ट्रीय सेवा कला पथकाचा, तो भारतदर्शन मध्ये आम्ही काम केलं. तर तो आमचा एक दिवस नाही, महिनो रिहर्सल चालायची, तिथेच राहायचं, जायचं नाही कुठे, घरी जायचंच नाही जवळ असतं तरी. असं करून ते शिबिर करून आम्हाला शिकवलं. त्यावेळी ते लोकनृत्याचं मला तिकडं. आणि मग मी जेव्हा काम करायला लागलो तेव्हा म्हणजे सगळे विचार, तुम्हाला क्लासिकल येत नाही का? बोला मी क्लासिकल शिकलो नाही. तर मग मला वाटलं की आपण क्लासिकल पण करायला पाहिजे. म्हणजे आमचे ठाण्याचे राजकुमार केतकर आहेत, त्यांच्याकडे मी 8 वर्ष रोज सकाळी, आणि मी तेव्हा नवरी विज्ञान केंद्रामध्ये काम करत होतो, सर्व्हिस करत होतो. मी सकाळी त्याच्याकडे 8 वाजता पोहोचायचो, सकाळी 8 ते 9 क्लास घ्यायचो. तिकडनं मग मी निघायचो. तो कुठला क्लास असायचा? ह्याला वरडेला, नेहरू सायन्स सेंटर. पण कथकचा कुठला नृत्य प्रकार होता? नोकरीला नृत्य प्रकार कुठला होता? म्हणजे तिकडे टेक्निकलला होता. म्हणजे त्या आमच्या सायन्स सेंटरमध्ये वेगवेगळे प्रयोग करून, आता उदाहरण सांगतो एकच, की जो पाण्यात भोवरा दिसतो आपल्याला, आपल्या त्या भोवऱ्यात गेलो तर आपण बुडणार, तो भोवरा कसा आहे माहिती नाही. तो आम्ही रिसर्च करून, म्हणजे एका टँक मध्ये पाणी घेतलं पूर्ण, म्हणजे ते ट्रान्सपरंट, आणि त्याला खालून नळवलं, पाणी त्यात चढवलं. पाणी चढलं का तो असा गोल करून भोवरा व्हायचा तयार. मग तो वरती आपल्याला दिसतो, पण खाली एकदम बारीक होऊन जातो. म्हणजे माणूस बुडतो खाली, भोवऱ्यामध्ये गेला का माणूस बुडतोच, कारण त्याला हालचाल करता येत नाही. किती पट्टीचा गाय आपला पोहणार असला तरी त्याला ते जमणार नाही त्याच्यामध्ये. ते असे प्रयोग आम्ही तिकडे करायचो. त्यामुळे तो एक वेगळा अनुभव मला तिथे मिळत होते त्याच्यामध्ये. पण मग मी म्हणूनच आम्ही क्लासिकल शिकायचा विचार केला. केतकर सरांकडे जायचो, 8 ते 9 क्लास करून त्यांच्याकडे ठाण्यावरून निघालो. ठाण्यावरून दादरला यायचो, दादरवरून गाडी चेंज करून महालक्ष्मीला उतरायचो. आणि तिथून मग बस किंवा रिक्षा टॅक्सी पकडून सायन्स सेंटरला जायचो.
तिथे असतानाच मी ह्या सगळ्या गोष्टी मला करायला मिळाल्या, कारण आम्हाला शनिवार रविवार सुट्टी असायची, त्यामुळे कुठेही जाऊ शकत होतो. मला स्पेशल लिव्ह, गव्हर्नमेंट जॉब असल्यामुळे मला स्पेशल लिव्ह मिळायच्या कार्यक्रमासाठी, स्पेशल लिव्ह. हा, तर त्यामुळे हा एक ऍडव्हान्टेज मला त्यामुळे मिळाले त्यांच्याकडून. आणि मग कथक मी 8 वर्ष सरांकडे शिकलो, कथक. आणि मग जेव्हा राष्ट्रीय कला पथक 81 साली बंद झालं, त्याला अनेक कारण आहेत, ते सांगण्याची गरज नाहीये. त्याच्यानंतर मग मी 2-3 वेगळ्या ग्रुपमध्ये गेलो मी मुंबईतल्या. पण माझा तो पिंड सगळा कला पथकाचा होता, कुठे माझं जमलं नाही. तर चांगल्या ग्रुपमध्ये गेलो, माझं नाही पटलं तिकडे. म्हणून मी विचार केला की आपणच काहीतरी करायला पाहिजे. आणि मग मी तो पदन्यास नावाचा ग्रुप सुरू केला. आणि त्या पदन्यास मध्ये जे कला पथकामध्ये चालायचं, मुलांना फ्री शिकवायचं, त्यांना स्टेज द्यायचं, तेच सूत्र मी आतापर्यंत मी सांभाळतोय. फक्त मी बाहेरगावी कुठे गेलो तर मी चार्ज करतो, कारण बाहेर जातो आपण. पण माझ्या ग्रुपमध्ये येणारे, पदन्यास मध्ये येणारे, आतापर्यंत एकाही मुलाकडनं पैसे घेतले नाही. आता ती सगळी मुलं वेगवेगळ्या ठिकाणी एकदम नामांकित काम करतायत. खूप लोकांना मी शिकवलं, फेमस लोकांना पण शिकवलं. मी नावं नाही सांगत आता इथे, ते काय त्यांना पण काय आवडत नसलं. म्हणजे पिक्चर मध्ये जातात तेव्हा त्यांना डान्स येत नाही. आता हिंदी पिक्चर मध्ये कसं 1, 2, 3 स्टार्ट, तुम्हाला पाय उचलते तुम्ही काय डान्स करणार, असे आले सिने सृष्टीतले लोक. त्यांना पण मी शिकवलं डान्स, एक महिना त्यांना शिकवलं. ते झालं. फक्त एकच मी नाव सांगतो, पूजा सावंत आहे, ती माझ्या एका शिबिरामध्ये होते. तर ती चांगला डान्स आहे. मी तिला तू खूप पुढे जाशील तिला म्हणालो, त्यावेळेला बोललो होतो मी तिला. आणि खरोखर ती पुढे गेली. आणि आमच्या दूरदर्शनच्या कार्यक्रमात ती आली होती. हाईट आहे ना तिची, सगळे लोक त्याशी बोलत, हाईट माझी पण नाही. तिने मला बघितलं, सगळ्यांना बाजू करून आली ती. असे पण आर्टिस्ट आहे. आणि काही लोक दुर्लक्ष पण असं पण आहे, प्रत्येकाचा व्ह्यू वेगळा असतो. पण मी असं मुलांना ट्रेनिंग दिलेलं आहे, तयार केलेलं आहे की तुम्ही मुलांना शिकवायचं, तुमचं आपोआप ज्ञान वाढत जाणार. शिकवल्याने ज्ञान वाढतं तुमचं, लक्षात ठेवा. तुम्ही तसं करा बोललो. जिथे पैसे मिळते तिथे पण शिकवा तुम्ही, पण ते त्याचा तुम्हाला पुढे बेनिफिट मिळू शकतं. असं तो हे होतं. आणि मग लोकनृत्याची आवड कशी निर्माण झाली? म्हणजे लोकनृत्याला वेगळाच असं आपले जडणघडण लागते ना. मग मी काय करत राहायचे, पूर्वी ग्रँड स्टेशन आहे ना, त्याच्यावर पुस्तकं विकायला बसायचे. आता नाही बसत, चर्चगेटला बसायचे. तुम्ही जायचं, फेरी मारायचो. पुस्तकाची किंमत जास्त असेल ना तर त्याला मी 50 रुपये द्यायचो. आता खरं म्हणजे ते खूप स्वस्त असतं त्यावेळेचं पुस्तक, पण ते बिझनेस करत असत ना, एवढं जुनं पुस्तक तर मिळते. मग मी 50 रुपये दुसऱ्याशी जाऊन बाकीचे जाऊन पुस्तक घ्यायचं. त्यावेळेच मार्ग प्रकाशनचं पुस्तक इंग्लिशमध्ये होतं. प्रकाशन त्याचा एक व्हॅल्यूम मला मिळाला, 59चा होता तो. अजून आहे माझ्याकडे ते पुस्तक, एकदम हे झालेलं आहे. त्याच्यानंतर सजवेरी बाबर ज्या होत्या माहिती ना, साहित्यिक, त्यांचा एक होता राजा, हे खूप मोठं पुस्तक आहे. ते सुद्धा मला पुस्तक म्हणजे एका मित्राने मला दिला, ज्येष्ठ मित्र होते माझे. पण मी काम करतोय त्यामुळे एक घेऊन टाक, कारण ही पुस्तकं नाही मिळत, आता पण नाही मिळणार तुम्हाला कुठेच. तर असं करून शिकवलं. मग मला लावणी बसायची वेळ आली. आता लावणी आपल्याला शिकायला पाहिजे, काहीतरी बसून चालणार नाही, आपण एवढं ट्रेनिंग घेतो. मग गोविंदराव निकम गुरुजी नाव ऐकलं का? गोविंदराव निकम गुरुजी लावणीमध्ये मास्टर माणूस, त्यावेळेस त्या काळातला माणूस. कधी ते खैके पानं बनारस कधी बघितलं ना, ते बाजूला ढोल वाजत, अमिताभ बरोबर. ते पण गोविंदराव निकम गुरुजी, निकम गुरुजी त्यांना म्हणायचे. तर त्यांच्या ते लावणी, त्यांना मला लावणी शिकायची. एक काम करतो, आता मी एक शिबिर करतोय 15 दिवसाचं वामन केंद्रेचं. ते हिंदी नाटक बसवत आहे, सय्याभाई कोतवाल. ते माझ्या इच्छा माझी पुरी करायचं ते ट्रान्सलेशन होतं. आणि दिल्लीचे जे सेकंड इयरची मुलं होते NSDची, त्या मुलांना शिकवायचं ते लावणी. सर्व निकम जेवले तू तिकडे 15 दिवसात तू लावणी तयार होशील, आपाप मिळेल तुला लावणी. 15 दिवस मी सुट्टी टाकली ऑफिसला आणि पूर्ण दिवस त्यांच्यावर राहिलो. आणि मला त्याचं टेक्निक
का म्हणजे या फील्डमध्ये डान्स मध्ये तुम्हाला टेक्निक माहिती झाल्याशिवाय तुम्ही डान्स शिकू शकत नाही. बरोबर. कळलं ना. व्हिडिओ बघून हे बघून आता करतात फार वेगळं, पण टेक्निक जे आहे ना ते सगळ्यांना नाही मिळत. तर खूप शिबिरात मुलं जातात, सगळीच मुलं काय कोरिओग्राफर होत नाही, ठराविक लोकच होतात. ज्यांना टेक्निक समजतात ते लोकच होतात कोरिओग्राफर. अशा पद्धतीने मी लावणी पण शिकलो. म्हणजे असं मी. आणि मग त्याच्यानंतर कोळी नृत्य आहेत, कोळी नृत्य आहेत, कोळी नृत्य पण आहेत. तर त्याच्यानंतर मी नाटक पण शिकलो. रमेश चौधरी म्हणून खूप जुने त्यावेळेचे. तेव्हा एक मालिका दूरदर्शनला लागायची त्या पहिली सुरुवातीला, नाव विसरलं त्या मालिकेच्या. तर त्या मालिकेचे ते दिग्दर्शक होते. तर त्यांनी एक वर्कशॉप लावलं. त्या वर्कशॉपमध्ये मी गेलो आणि नाटकाचं रिसर्च घेतलं. पण घेतल्यानंतर सुद्धा मी काही असं काय म्हणतात पथनाट्यावर हे सगळं बसवलं. पण माझा ओढा डान्स करीत होता, त्यामुळे ते नाटकामध्ये मागे पडलं. मी ते दोन्ही जर सांभाळायचं आज वेगळ्या पद्धतीने मी लोकांसमोर आलो. पण मी याच्यात कोणाला दोष देत नाही. तर माझा प्रश्न आहे, मला ध्यास आणि श्वास हेच लोककला आणि लोकनृत्य आहे, त्यामुळे तुम्ही त्यातच रुजलात. तर प्रेक्षक एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि सदानंद राणे सर यांच्याशी आपला संवाद असाच सुरू ठेवूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आज आपण अभिजात मराठीचा जागर या कार्यक्रमात सदानंद राणे सर यांच्याशी संवाद साधतोय. राणे सर, अगदी कोकणापासूनचा तुमचा प्रवास आहे, मुंबईत आल्यापासून, आणि लोककलेचे विविध सगळे प्रकार तुम्ही हाताळलेले आहेत. तर तुम्हाला आवडीचा प्रकार कुठला? म्हणजे तुम्हाला लावणी आवडते, आदिवासी नृत्य आवडतं की कोळी नृत्य आवडतं? कुठला आवडीचा प्रकार? मला आदिवासी नृत्य जास्त आवडतं. कारण आपले जे नृत्याचं जे मूळ आहे ते आदिवासींपासूनच आहे. बाकीचे आलेले नृत्य नंतरचे आहेत, पण आदिवासींपासून कसा प्रवास झाला ना तो फार वेगळा आहे. आणि पूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगळे जे लोक आहेत आदिवासी, त्यांच्या कला काही लोक पुढे नेत आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये जास्त हे वाटलं. लावणी वगैरे या सगळ्या आवडत आहेत आपल्याला, त्यामध्ये हे नाहीये. लावणीचं पण आपण अभ्यास करायचा झाला तर महाराष्ट्रातल्या लोककला आपल्याला माहिती असतात, सुपरिचित असतात. पण तुम्ही भारतभर जाऊन एक संशोधनात्मक कार्य केलं असंच म्हणावं लागेल. कुठलं? हे लोककला लोकनृत्याचं. तर तुम्ही भारतभर गेलात आणि तेथे भारतभर कसं गेलो की वसंत कला पथकातून आम्ही पूर्ण भारत फिरायचं. भारत दर्शन केल्यानंतर संपूर्ण भारतामध्ये फिरायला मिळायचं. त्याच्यामध्ये तर माझ्या पूर्वीपासून मला आवडच, त्यामुळे मी जवळचा कुठला गाव बघून तिकडे जाऊन हे करायचं. आणि त्यावेळेला कॅमेरा बिमेरा कलर बिलर काही नाही. मग मी चित्रकलेची आवड होते, जायचे होतं तिकडे, पण ते जमलं नाही. कारण का ते जे आठला जायचं माहिती आहे खाऊ नाही तिकडे, तर त्यामुळे ते झालं नाही. पण म्हणून मग मी चित्र काढायचो. काय कानात काय घातलंय, ड्रेस कुठला आहे, कुठला रंग आहे ते मी लिहायचं, हातात आहे, घड्याळ आहे, असं मी सगळं चित्र काढायचं त्यावेळेला. त्याच्यामध्ये असं सगळं जमा केलं. आणि पुस्तकं सगळी जमा करून सगळी मिळायची मला. आणि सगळं खूप पेपरमध्ये आलं तर कटिंग करून ठेवायचे. माझ्याकडे 1975 पासूनचे कटिंग आहेत, 75 पासून. आवड होती काढायला कुठलाही, म्हणजे डान्स मधलं ह्याच्यामध्ये सगळं कापून ठेवून द्यायचं. एक कपाट माझं पूर्ण त्याने भरलेलं. आणि तुम्ही आता वर्तमानपत्राचा उल्लेखच केलाय, तर तुम्ही स्वतः काही सदरं लिहिलीत. म्हणजे महाराष्ट्र टाइम्स असू दे, लोकसत्ता असू दे, सकाळ असू दे, प्रत्येक पेपरमध्ये तुमचं सदर आहे, म्हणजे लोककलेला आणि लोकनृत्याला वाहिलेलं. आणि त्या सदरातनं देखील अनेक पुढच्या पिढ्यांना उपयोग झाला त्याचा. म्हणजे लोककला लोकनृत्य प्रकार हा जवळून कळला तो तुम्ही लिहिलेल्या साहित्य संपदेमुळे. त्याविषयी सांगा की कशा प्रकारचं लेखन करायचं म्हटलं तर तो अभ्यास करायलाच हवा. म्हणजे त्याचा रेफरन्स बुक्स घेऊन त्याचा अभ्यास करणं, ती नृत्य स्वतः बसवणं, ती नृत्य स्वतः सादर करणं, आणि नंतर ते आपल्या लेखनात नृत्य सादर करू शकतो आपण, पण ते लेखनातनं मांडणं
ही सुद्धा एक कला आहे नाही का? हा, आता मी पहिले एक पुस्तक काढलं महाराष्ट्राच्या लोककला लोकगंगा नावाचं पुस्तक. बरोबर. आणि ते पुस्तक डिंपल प्रकाशने छापलं होतं त्यावेळेला. आणि त्यांना मी म्हणालो की पुस्तक कलर मध्ये पाहिजे. त्याने संपूर्ण 8 पेपर वापरून केलं तर किंमत वाढली त्याची. 1000 रुपये किंमत ठेवली होती, पण आम्ही द्यायचो 890. पण मी त्यात सगळे कलर फोटो वापरले. आणि ते पुस्तक करताना माझ्या अशा डोक्यात नव्हता की पुस्तक बनावं. 2004 साली मला वाङ्मय प्रकाशन आहे ना, लोक वाङ्मय प्रकाशन प्रभादेवीला, त्याने मला कॉन्टॅक्ट केला. मला वाटतं तुम्ही 1ली ते 4थीच्या मुलांसाठी पुस्तक लिहा नृत्यावरती. छोटं पुस्तक होतं, एकदम लहान छोटं. तर ते मी त्यावेळेला लिहिलं होतं पुस्तक, छोटं पुस्तक तसं. पण मोठं पुस्तक लिहायचं तसं काय हे नव्हतं. पण ज्या वेळेला आपलं सह्याद्री वाहिनीला दिनादिन 10 सुरू झालं त्यावेळेला त्याने, मी ते प्रोड्युसर डिरेक्टर पंचबाई माझ्या ओळखीचे पण नव्हते, त्याने मला फोन केला की असं आहे तुम्ही करणार का? म्हणजे चालेल ना बोला. म्हणजे त्याचं महत्व तेव्हा पण मला माहिती नव्हतं किती असेल, पण मी त्यांना हो म्हणून सांगितलं. आणि त्यांनी जवळजवळ 450 बायोडेटा मागवले होते. त्यात माझा आणि आमच्या दिदी इंदुमती लेले, आमच्या दोघांचा श्रीलंकाला. तिथं बाई म्हणजे काय म्हणतात त्याला, ते आम्ही त्यांना हेच म्हणायचो, फोकची महागुरू तिला म्हणायचो आम्ही. नुसती महागुरू नाही, ती फोक मध्ये व्यवस्थित महागुरू आहे. त्यांच्याने मला शिकायला मिळालं. आणि मग मुलं, माझा अभ्यास असल्यामुळे मी प्रश्न विचारायचो ना. महाराष्ट्रातले डान्स मी सगळे केलेले, स्वतः पण केलेले आहेत आणि मी बसवलेले पण आहे. त्यामुळे चुका मिळाल्या तर मला लगेच समजायचं. एक उदाहरण सांगतो. दिनादिन सगळे महाराष्ट्रातनं लोक यायचे. आणि सगळ्यांना टीव्हीवर जायची. तर एक ग्रुप आला होता, त्यांनी शेतकरी नृत्य केलं. आता शेतकरी नृत्यामध्ये साधारणपणे काय काय लागते सगळं आपल्याला माहिती असतं. त्यांनी सगळं आणलं त्या स्टेजवर, सगळं लावलं. नंतर ते भाताची रोपं असतात ते त्याच्या सहित आणलं, ढेकळा सहित सगळं ठेवलं आणि हे केलं त्यांनी. आणि ते एक वस्तू त्यांनी आणली नव्हती. मग मी आमच्या दिवसांचे 4 कॅमेरा आणि 1 मास्टर कॅमेरा, त्याच्यावर 1 कॅमेरा माझ्यावर ठेवा, 1 त्या मुलावर ठेवा, 2 दिग्दर्शक आणि 1 प्रेक्षकांवरती ठेवा, बाकी तुम्ही कुठेही ठेवा. ते मी त्याला विचारलं प्रश्न, आणि सर काय काय आणलं? सगळं आणलंय बघा, सगळं आणलं. बोला 1 वस्तू नाहीये. नाही सर सगळं आणलंय. थोडा ओव्हर कॉन्फिडन्स बोलत होतं. बोला 1 वस्तू नाहीये. कुठली? आणि मग ते बोला विळी कुठे? त्याने डोक्याला हात मारला. तेच कॅमेरा, ते कॅमेऱ्यात कॅच केला आम्ही त्यावेळेला. अशी पण इतर म्हणजे आणि त्याच्यामध्ये माइलस्टोन गाठला त्याला माहिती होतं. आणि मग खूप लोक संपल्यानंतर गावातले लोक असून सुद्धा त्यांना खूप माहिती नसायची. म्हणजे सर माहिती नाही, कुठे पुस्तक नाही, काय नाही, अशा घोळकाच्या घोळकायचा. तर त्यातलं एकदम वेळ सर तुम्ही लिहा ना पुस्तक. त्यामुळे मी डोक्यात घेतलं आणि 4 वर्ष काम करून मी ते महाराष्ट्राच्या लोकाला लोकगंगा नाव दिलंय. गंगा माझ्या आईचं नाव आहे. आता बरोबर जोडलं गेलं त्याला लोकगंगा पुस्तक. महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार पण त्याला मिळाला. तर असं त्या पुस्तकामुळे माझा अधिक अभ्यास गेला. आणि सह्याद्री वाहिनीच्या दिनादिन नावाने तर आणखी प्रचंड अभ्यास झाला. आणि त्या चॅनलमुळे, सह्याद्री चॅनलमुळे मी घराघरात आणि त्याची टॅगलाईनच आहे, म्हणजे तुमचा प्रत्येक मालक असेल तो पण, आणि भाजी वगैरे बाई पण मला ओळखायची. हा माझा खूप मोठा सन्मान आहे असं मी समजतो. एवढे लोक ते त्यावेळेला बाकीचे चॅनल आलेले आणि अजूनही दूरदर्शनचा जो प्रभाव आहे तो अजूनही आहे प्रत्येकाच्या घरात आणि प्रत्येकाच्या मनात. ही टॅगलाईन असं दूरदर्शनची आहे. आणि दिनादिन सारखा सुंदर कार्यक्रम, आणि मला वाटतं तुमचे सगळेच कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्राचे लोकरंग असू द्या किंवा स्वरमंथन असू द्या, लावण्याची खाण लावणी हा कार्यक्रम असू द्या, तसंच रंग मराठी मातीचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर त्याच्याविषयी मला विचारायचंय. तुम्ही एक महानाट्य बसवलं होतं, तर त्याचा अनुभव कसा होता? ते जेव्हा मी ग्रुप सुरू केला तर छोटे छोटे डान्स बसवायचो आणि कार्यक्रम करायचो, असं निवेदन आणि डान्स असं. पण कॉन्सेप्टिव्ह करण्यासाठी काहीतरी आपण हे करायला पाहिजे, बरोबर असायला पाहिजे. आणि मी पहिल्यापासून लोककला लोकनृत्य परफेक्शन पाहिजे आणि ऑरिजिनिटी पाहिजे त्याच्यामध्ये. हे नाही आता
आपण कप बोलतो, आपलं पेला बोलतो, फुलपात्र म्हणतो आपण. तर ही ओरिजिनल नाव त्यात राहिली पाहिजे. हा, त्याच्यामुळे मी त्या धर्तीवरती मी महाराष्ट्राची लोकपरंपरा, लोकधारा, लोकगंगा, महाराष्ट्राचे लोकगंगा पुस्तक मी पहिला कार्यक्रम तो मी बसवला त्यावेळेला. त्यात सगळं माहित होतं, गाणी कुठे कुठून शोधून काढून. आणि त्यावेळेला काय टेप बीप काय नव्हता, त्यामुळे सगळे कार्यक्रम लाईव्ह करावे लागायचे. मग गायक आले, हे आले, सगळं आले. आणि कसं तुम्ही जे करत जाता त्यावेळेला ऑटोमॅटिक तुम्ही शिकत पण जात असता, तुम्हाला पण वेगळं समर्थनकडनं मिळत असतं त्यावेळेला. त्यामुळे तो पहिला कार्यक्रम मी बसवला आणि बऱ्यापैकी महाराष्ट्रात दिल्लीपासून सगळीकडे करून आलो तो कार्यक्रम. आणि त्याच्यानंतर तुमचा भारतातले डान्स, भारतामध्ये डान्सेसचा केला, तो सुद्धा अभ्यास आधीचा होताच. मग अधिक अभ्यास करून सगळी नृत्य काढून तो कार्यक्रम ते बसवला होता. त्याचे पण मी अनेक कार्यक्रम. मग नंतर 96 साली 96 साली अमेरिकेचा ग्रुप आला होता, सुंदरामनामध्ये भरले, फेमस ग्रुप होता. त्या मेनी नेहरूकर आमच्या त्या कालापदकात होते वादळाच्या. त्यामुळे त्या मुंबईत आल्या आणि त्यांचा कार्यक्रम सुंदरामनामध्ये भरली. त्या कार्यक्रमात मी काम केलं, 100 प्रयोगात काम केलं. महाराष्ट्रामध्ये जे झाले तेवढे सगळे कार्यक्रम आम्ही केले. त्याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे, म्हणजे मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे लावणी ही तमाशामध्ये चालायची, वगनाट्य ह्याच्यामध्ये लावणी चालायची, स्वतंत्रपणे लावणी नव्हती. हे लावणी जेव्हा आमचे वसंत बापट पुणे ह्याला गेले होते अमेरिकेला, ते ओळखता होती, त्यांना धरून ते मला लावणीवरती कार्यक्रम लिहून द्या. तर बापट म्हणजे एकदम बाप माणूस आहे, लोककलेमध्ये सगळ्यामध्ये तो बाप माणूस आहे सगळ्यामध्ये. म्हणजे कविता म्हणू की काय छानच लिहायची. तर त्यांच्याकडे त्यांनी मग जेवढे लावणीचे प्रकार आहेत त्या प्रत्येकावरती लिहून दिले त्याने. त्या लावण्या पण शोधून काढल्या चांगल्या. म्हणजे नुसती आपल्या स्टेजची लावणी नसते, अदाची लावणी, बैठकीची लावणी, लष्कराची लावणी, अशा वेगवेगळ्या लावण्या आहेत. त्या कार्यक्रमात काम करायला मिळालं. त्याच्यामुळे आणखी लावणीची हे झाली. आणि ते जेव्हा 2 वर्ष आल्या त्या 96 आणि 97ला आल्या, नंतर त्या आल्या नाहीत. पण त्यांच्याना पण भरपूर हे करायला मिळालं. आणि मग मुंबईमध्ये मी मग लावणीवरती कार्यक्रम पहिला बसवला. पण मला प्रोड्युसर बरोबर नाही मिळाला, त्याने पुढे रन नाही केला, त्याच्यामुळे तो थांबला. म्हणजे बगडी माझी सांडले असं नाव दिलं होतं. अनेकांनी आता प्रत्येक दाव करतो, मी पहिला केला, तो पहिला केला, मी त्याच्यावर वाद नाही घालत. आणि मग मी लावण्याची खाण मी लावणी असा कार्यक्रम मी बसवतो. लावण्याची खाण लावणीमध्ये सुंदरामध्ये, मनाभरलीमध्ये जी भैरवीची लावणी होती, ती लावण्याची खाण मी लावणी ही भैरवी बापटाने लिहिली होती. ते सूत्र पकडून मी ते शीर्षक गीत घेतलं आणि शेवटी मी ते भैरवीची लावणी एकही प्रेक्षक हलायचा नाही का. तो कार्यक्रम फार वेगळा झाला होता, वेगळ्या पद्धतीने तो तयार झाला होता कार्यक्रम. आणि तो कार्यक्रम मी आपलं हे कोणते प्रवीण दवणे सर, प्राध्यापक, त्याच्याने लिहून घेतलं. त्यांनी लिहून दिलं सगळं. ते पण आपल्याकडे आले होते, अजूनही करतात. आता परत रिप्रोडक्शन करायचं त्याचं. तर असं तो लावणीचं याचा पण झाला. आणि मग साहित्य महाराष्ट्राला 50 वर्ष पूर्ण झाली. त्यावेळेला मग साहित्य महाराष्ट्रावरचं मी सगळी गाणी आणि सगळे शाहीर, जुने शाहीर, अण्णाभाऊ साठे, आमचे आतापर्यंतचे आणि तो विठ्ठल उमप वगैरे सगळ्यांबरोबर काही लोकांबरोबर काम करायला मिळालं त्यांच्याबरोबर. कारण गव्हर्नमेंटचे शो जे असायचे, शासनाचे कार्यक्रम, ते राज्यात देवाणघेवाण, स्टेट एक्सचेंज प्रोग्राम, ते दुसऱ्या राज्यात पाठवायचे. तिकडे तुम्हाला महाराष्ट्रावरच कार्यक्रम करायचा, दुसरं काही करायचं नसतं. मग ते सगळं त्यांना दाखवायला लागायचं सगळं ह्या. त्याच्यामुळे ते सर्क्युलेट होत गेलं ते डान्स. आणि मग त्याच्यामुळे मग शाहीर, हे जुने शाहीर, हे सगळं कलेक्शन माझ्याकडे होतं. मग त्यांच्यामुळे त्या शाहिराला जी गाणी लिहिली ती गाणी आम्ही कार्यक्रमात वापरलं. मग संयुक्त महाराष्ट्राचा लढा जेव्हा झाला तेव्हा जेवढे हुतात्मे आणि जे सगळे क्रांतिकारक होते त्या सगळ्यांना घेऊन आम्ही हे केले. आणि त्याच्यामध्ये म्हणजे काय म्हणतात ते
जुन्यामध्ये सगळे लोक म्हणजे SM जोशी पासून सगळे होते, मोठमोठे लोक सगळे. SM जोशींवर पण मी काम केलेलं आहे त्यांचे त्याच्यावर. म्हणजे संधी ती वेगळ्या प्रकारे होती, ती मिळत गेली. आता सगळं सांगताना आम्ही कोणाकडे मला हे काय मला ते काय असं नाही केलं. मला थोडा बिड्याचा स्वभाव आहे, नक्की त्यामुळे ते जमत नाही. पुढे परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि सदानंद राणे सर यांच्याशी आपला संवाद असा सुरू ठेवूया. तुम्ही पाहतात अभिजात मराठीचा जागर या कार्यक्रमात सदानंद राणे सर यांना तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM ऑन रेडिओ. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM ऑन रेडिओ आणि आज आपण लोककला नृत्य दिग्दर्शक आणि सगळ्या अभ्यासक लोककलेचे सदानंद राणे सर यांच्याशी संवाद साधतोय. राणे सर, आता आपण बोलत होतो तो सगळ्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीबद्दल आणि तुम्ही जो कार्यक्रम बसवला त्याबद्दल. तसंच आपण लोककल्याण राजा हे जे तुम्ही नृत्यनाट्य बसवलं त्याविषयी तुम्ही काही आठवणी सांगत होतात. लोककल्याण राजा म्हणजे ते म्हणजे वसंत बापटांचं संपूर्ण स्क्रिप्ट आहे, सगळं रेकॉर्डिंग आहे सगळं. आणि त्यावेळेला आम्ही लहान होतो त्यावेळेला आम्ही जे घोषणा द्यायला स्टुडिओत जायचं तिकडे छत्रपती शिवाजी महाराज की जय वगैरे, तर ते त्याचं संगीत वसंत देसाईंचं होतं आणि गायक कलाकार सगळे मोठमोठे लोक होते. आणि राष्ट्रीय कला पथकात शिवदर्शन नावाने तो कार्यक्रम चालायचा त्यावेळेला. त्याच्यामुळे 300-400 प्रयोग केले होते त्यावेळेला, कळलं ना, 75च्या दरम्यान ती. आणि मग ते बंद झालं, ते हे चालायचं म्हणजे काय म्हणतात त्या काळानुसार ते चालायचं, एवढं हे नव्हतं. पण 90 साली मी त्यांच्याकडे परमिशन मागितली, तुम्ही मला परमिशन द्या, तुमचं मानधन हे ते कलापथकाला पण मी देईन. त्याने मला परमिशन, कारण ऍक्च्युअली ती सर्कस होती, एवढ्या कलाकारांना त्याच्यात 60-70 कलाकार तेवढ्या लोकांनी घेऊन करायचं. माझा पहिला प्रयोग दामोदरला झाला. त्या दिवशी वसंत बापट ह्याला होते, गोव्याला होते. ते गोव्यावरून आले विमानाने आणि संध्याकाळी प्रयोगाला उभे राहिले, दामोदरामध्ये हजर झाले ते. कारण सगळ्यांना हे होते, अरे एवढं मोठं सर्कस, मी तर त्याला सर्कसच म्हणायचं, त्यांना घेऊन करतोय, बघूया तर. आणि तो खूप सक्सेस झाला, कारण का मी ते सगळं स्वतः अनुभवलं होतं कलापथकामध्ये. ते म्हणजे समजा आता हा ग्रुप आला तर हा ग्रुप नंतर कधी येईल, तर दुसरा ग्रुप नंतर तिसरा येईल. तो हे जे बापटांकडे आम्ही बघितलं ना, एक मॅनेजमेंट, मॅनेजमेंट, आम्ही एकावर एक कलापथक, आम्ही एकावर एक कपडे घालायचो, 8,000 काढून टाकायचो, दुसऱ्या डान्सचा परत 1000, असं आम्ही त्यावेळेला करायचं. म्हणजे एवढे आर्टिस्ट सगळे घेऊन करताना त्याच्यामध्ये मग मी करताना त्याच गोष्टी सगळ्याचा मला ऍडव्हान्टेज मला मिळाला. त्यामुळे आता हे करणं सोपं नाहीये. आता पण हे होतं तुमचं काय ते छत्रपती शिवाजीच्या राज्याभिषेकाला, आणि ते बापराने खूप अप्रतिम ते लिहिलं ते स्क्रिप्ट आहे. त्याचं खरं म्हणजे गव्हर्नमेंटने त्याचं हे करून ठेवायला करायला पाहिजे. काय करतं ते माहिती नाही. तेच मला विचारायचं होतं, आता कशा पद्धतीने लोककला आणि सगळं लोकनृत्य सगळ्या त्याचा कसा प्रसार आणि प्रचार होतो आहे, म्हणजे शासनाकडून म्हणावे. आता जे कोरिओग्राफर जे आहेत सगळे काम करणारे जे लोक आहेत, अर्थात त्यांना अर्थार्जन म्हणून पण बघावं लागतं. बरोबर. पण मला त्याचा नेहमी त्यांना सांगणं असतं की तुम्ही अर्थार्जनासाठी बॉलिवूड किंवा वेस्टर्न सगळं शिकवा, पण आपली जी लोककला आहे, लोकनृत्य आहे, ते तुम्ही जोपासा, ते तुम्हाला पुढे नेईल. कारण काय आहे, आपल्या भारतामध्ये तेवढं व्हॅल्यू देत नाही हवा तसं. म्हणजे असं मी नाव नाही ठेवत, मी शासनाला पण नाव ठेवत नाही, पण त्यांच्या पण काही लिमिटेशन्स असतात. कारण संपूर्ण भारतामध्ये एवढे आर्टिस्ट आहेत सगळे. तुम्ही 26 जानेवारीला सकाळी तुम्ही लावला ना टीव्ही, तर तुम्हाला सगळे डान्स बघायला मिळतील त्याच्यामध्ये. तर आताच्या पिढीने ते करायला पाहिजे, तर नामशेष होऊ शकतं, पुढच्या पिढीला नाही मिळणार. मला एक आठवतं मला की सिंगापूरचं एक
फ्रेम करणारे लोक आले होते, इन्सिस्ट करणारे. अच्छा. त्यांनी शोधत माझ्याकडे आले. मला म्हणे आम्हाला तारपा नृत्य ना, तारपा वाद्य, त्याच्याने आम्हाला डॉक्युमेंटरी करायची. शोधत आले मला. त्याच्यामध्ये महाराष्ट्रीयन लोक पण होते. त्यांना माहित होतं माझं नाव, तर त्याने बोलून मला, तर आम्ही जवाहरला जाऊन सगळं शूट केलं. माझ्या ह्याच्या त्यांच्या पूर्ण तारपा. त्याच्यामध्ये कुठलंही विकत आणलेली गोष्ट नाहीये तारप्यामध्ये. सगळं झाडापासून, निसर्गापासून ते बनवलेलं तारपा वाद्य. जबरदस्त ते वाद्य आहे ते. त्याच्यात सुरबीर येणारा अजूनही आहे तुमच्याकडे? आहे. वा. ते केवळ आहे. बरं, मला आता सांगा सर, की आता भारतभर तुम्ही कार्यक्रम केले, त्यातला स्मरणात तुमच्या राहिलेला कुठला कार्यक्रम आहे? कुठला? तुमचा जो विविध कार्यक्रम तुम्ही सादर केले, भारतभर जे प्रयोग झाले, त्यातला तुमचा आवडता प्रयोग कुठला होता? आता तसं एक सांगता येणार नाही का त्याच्यामध्ये. पण त्यातल्या मला 13 ताली जो डान्स आहे ना, राजस्थानचा 13 ताली. आता 13 ताली, आता 13ला डान्स करतात. 13 ताली म्हणजे काय माहितीच नाही खूप लोकांना. डान्स करतात बघून. 13 ताली म्हणजे 13 छोट्या मंजिरा वापरतात. अच्छा. ते पायाला दंडाला एक इथे आणि 2 हातात असे 13 असतात. आणि त्याला ती हे इकडे इकडे असं, ही कला आहे फार त्याच्यामध्ये. डोकर ते डान्स मला खूप आवडतो. त्याचा कॉस्ट्युम वगैरे खूप चांगला प्रकार असतो. अनेक नृत्य चांगले आहेत त्याच्यावर, पण ते थोड्याशा वेळामध्ये सांगणं कठीण आहे त्याच्यामध्ये आहे. आणि आता जे काम करणार काही लोक करतायत, म्हणजे चांगलं काम करतायत. माझा अप्रोच गव्हर्नमेंट बरोबर चालू आहे. तुम्ही जे आता काम करतायत त्या लोकांना तुम्ही काहीतरी मदत करा, म्हणजे जाऊन हे करतील. आता कॉम्पिटिशन ज्या होतात ह्याच्या युनिव्हर्सिटी लेवलला होतात की नाही, तर माझ्याकडून जे हे शिकून गेलेले आहेत त्यांना मी जरा गावात जायचं डायरेक्ट. बरोबर. तिथे 8 दिवस राहायचं. जे आमच्या दिदी पण करायच्या, एक महिना जाऊन तिथेच राहायच्या आणि सगळं घेऊन यायच्या. आणि युनिव्हर्सिटीवाला त्यांचा नंबर कधीच गेला नाही खाली युनिव्हर्सिटी त्यावेळेला. आणि इंटरनॅशनल जाताना त्याच बाईला पाठवायचे, कारण त्याचा खूप स्टडी होतं. आता लवकर पाहिजे, लवकर ह्या गोष्टी नाही मिळू शकत. पण परिपूर्ण नाही, सगळं आयुष्य घालवलं होत नाही असं. तर त्याने ह्या दृष्टीने त्याने अभ्यास करायला पाहिजे आणि तुम्ही पुढे जायला पाहिजे असं मला वाटतं. आणि कला जोपासले पाहिजे, लोकांपर्यंत जायला पाहिजे. आणि तोच माझा प्रयत्न चालू असतो. आणि सरांचे आशीर्वाद पण आहेत सगळ्या मुलांना, भावी पिढीला. जवळजवळ 4 पिढ्या सरांनी घडवलेल्या आहेत. आतापर्यंत आपण सगळ्या तुमच्या आयुष्याचा धांडोळा घेतला. आता भावी संकल्पना म्हणजे नवीन वर्षात आपण भेटतोय 2025 मध्ये. भावी संकल्पना म्हणजे लोकनृत्याला धरून तुम्ही काय राबवणार आहात त्याविषयी थोडंसं सांगा. आता कार्यक्रम तर सुरू असतात सगळे, पण मी आता गेल्या 3 वर्षापासून जेव्हा करोना सुरू झाला तर बाहेर जायला कुलेट अलाउड नव्हतं. मग सगळं जुनं काढलं सगळं हे ते करून भारतातली लोकनृत्य, भारतातली 29 राज्य जे आहेत ती सगळी 29 राज्याचे नृत्य, त्यांचे गाणं, त्यांचा अर्थ, ते कोण करतं, त्यांची वेशभूषा काय, वाद्य काय, कोण करतं, असे सगळे डिटेल माहिती त्या पुस्तकामध्ये असणार आहे. खूप मोठं पुस्तक होतं ते आणि त्याचं काम चालू आहे. अजून कोणाकडे छापायचं अजून विचार. आम्ही साहित्य अकादमीला कॉन्टॅक्ट करतोय. हिंदीमध्ये आहे म्हणून साहित्य अकादमी ते करू शकेल चांगल्या प्रकारे, कारण का ते नुसते व्हाईट पेपर वापरून नाही चालणार. लोकांना कलर कळला पाहिजे, त्याच्यात पानं सगळे ते त्या दृष्टीने माझा प्रयत्न आहे. ते काम चालू आहे. बाकीच्या प्रोग्राम चालू असतात त्याच्यामध्ये. नक्कीच. तुमच्या या उपक्रमाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि सर, तुम्ही आज इथे आचार्य 90 FM मध्ये आला त्याबद्दलही तुमचे मनपूर्वक आभार. आणि तुमचा हा अमूल्य जो ठेवा आहे, जो पुस्तक रूपाने आमच्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे, तो लवकरच भेटीला यावा आणि या सगळ्या पुस्तकाचा प्रचार प्रसार व्हावा अशीच, आणि लोककला प्रत्येकाने त्याचा आदर ठेवावा आणि ती जपावी अशीच मी सगळ्यांना विनंती करते. तर प्रेक्षक हो, आज अभिजात मराठीचा जागर या कार्यक्रमात सदानंद राणे सर यांच्याशी आपण संवाद साधला, जे लोककला, लोकनृत्य अभ्यासक आहेत, संशोधक आहेत आणि ज्येष्ठ नृत्यनाट्य दिग्दर्शक आहेत. आमची ही मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी आशा व्यक्त करते आणि मी आरजे तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद. तुम्ही मात्र ऐकत रहा आचार्य 90 FM ओन रेडिओ.
Acharya 90 FM